या लेखाचे लेखक आहेत सचिन मधुकर परांजपे. दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी गुढीपाडवा या दिवशी सश्रद्ध हिंदूंनी सकाळी 6:53 ते सकाळी 8:16 या काळात संवत्सर फल वाचन करावे किंवा श्रवण करावे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संवत्सर फल वाचन श्रवण केल्याने वर्ष शुभ, लाभदायक आणि आरोग्य संपन्नतेचे जाते अशी श्रद्धा आहे. ज्यांच्याकडे पंचांग नाही अशांसाठी संवत्सर फल फोटो शेअर केला आहे. नूतन पंचांग आदल्या दिवशी खरेदी करून संवत्सर फल वाचन देखील करता येईल. अथ संवत्सर फलम. शालिवाहन शके 1948 संवत्सर फल. प्रथम गणेशाचे स्मरण करण्याने सूर्योदय होताच ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व गोष्टींची परिपूर्णता होण्यासाठी गणेश, ब्रह्मा, विष्णू व शिव यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर ज्या दिवशी सुरू होते त्या दिवशी अभ्यंग स्नान करून देव, गुरु व ब्राह्मण यांची पूजा करावी. सर्व कुटुंबियांना नूतन वस्त्रालंकारांनी भूषित करून ज्योतिषाचा आदर सत्कार पूजा करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे सर्व वर्ष आनंदमय जाईल. अभ्यंग स्नान करून कडुनिंबाच्या पानांसह फुलांचे चूर्ण, मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यासह चिंचेत भिजवून किंवा कालवून भक्षण करावे. त्याने रोगांची शांती होते, सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होते. पंचांगावरील गणपतीचे पूजन करून ब्राह्मण, ज्योतिषी यांचा सत्कार करावा व याचकांना यथाशक्ती दान द्यावे. पक्वान्नांचे भोजन द्यावे. संपूर्ण दिवस आनंदाने घालवावा, म्हणजे वर्ष सुखाचे जाते. राजाचे फल श्रवण करण्याने वैभव अचल होते. प्रधानाच्या फलश्रवणाने कुशलता मिळते. अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीच्या फलश्रवणाने वाणी सुरस होते. रसाधिपतीच्या फलश्रवणाने धार्मिक बुद्धी स्थिर होते. मध्यधान्येशच्या फलश्रवणाने दीर्घायुष्य मिळते. प्रत्येक वर्षी नूतन संवत्सराच्या दिवशी नवीन वर्षफल श्रवण केले असता पापांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, शिव, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू आपल्या शत्रूंचा नाश करोत. रवी तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची, शुक्र कोमल वाणीची, शनी आनंद, राहू बाहुबल आणि केतू आपल्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य, नक्षत्राच्या श्रवणाने पापांचा नाश, योगाच्या श्रवणाने वियोग नाश व सर्व इच्छा पूर्ण होतात. सूर्य सिद्धांतानुसार महाविष्णूंच्या नाभीपासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यातील 50 होऊन गेली आहेत. सध्या 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या 13 घटिका 42 पळे 3 अक्षरे झाली आहेत. 4 युगे 1000 वेळा झाल्यावर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो व तेवढ्याच लांबीची 1 रात्र होते. त्याच्या एका दिवसात 14 मनू होतात. ते पुढील प्रमाणे: स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी. प्रत्येक मनूत 71 महायुगे होतात. एका महायुगाची 43,20,000 वर्षे आहेत. याप्रमाणे पहिले 6 मनू चाक्षुषपर्यंत होऊन गेले आहेत. सध्याचे 7वे मन्वंतर वैवस्वत असून त्यातील 27 महायुगे झाली असून 28वे चालू आहे. कृतयुगाची 17,28,000 वर्षे, त्रेतायुगाची 12,96,000 वर्षे, द्वापार युगाची 8,64,000 वर्षे, सध्या चालू असलेल्या कलियुगाची 4,32,000 वर्षे. कलियुगात एकंदर 6 शककर्ते आहेत.
इंद्रप्रस्थात धर्मराजा म्हणजेच युधिष्ठिर त्याच्या शक 3044 वर्षे, उज्जैनीत विक्रम त्याचा शक 135 वर्षे, पैठण येथे शालिवाहन त्याचा 18,000 वर्षे, वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल त्याचा 10,000 वर्षे, गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल त्याचा 4,00,000 वर्षे, कोल्हापूर प्रांतात कल्की होईल त्याचा 821 वर्षे, कलियुगाच्या एकूण वर्षांतून 5,127 वर्षे झाली आहेत व 4,26,873 वर्षे बाकी आहेत. यावर्षी पराभव नाम संवत्सरात जनतेत विषय वासना वाढेल. उंदीर, इतर प्राणी, कीटक यांचा उपद्रव वाढेल. पर्जन्य चांगला होईल. धान्य वृद्धी होईल. जनतेत राग व लोभ हे विकार वाढतील. पाण्याचा तुटवडा भासेल. मात्र खरीपातील पिके चांगली येतील. साथीचे रोग वाढतील. तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळे आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ असल्याने पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेघाधिपती चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी असल्याने पाऊस थोडा पडेल. लोकर, लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन या गोष्टी पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश. शालिवाहन शके 1948 पराभव नाम संवत्सरात मिती निज ज्येष्ठ शुद्ध 8 सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी दुपारी 12:25 सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल: धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. यावर्षी मेघनिवास माळ्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आढक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. आढकाचे प्रमाण 240 कोस म्हणजेच 768 किलोमीटर विस्तीर्ण आणि 400 कोस म्हणजेच 1280 किलोमीटर उंच आहे. राजाचे फळ पांचाळ, सौराष्ट्र, वऱ्हाड प्रांतात मिळेल. मंत्र्यांचे फळ पौड, कलिंग देशात. मेघाधिपतीचे मगध देशात. धान्यशाचे फल गुर्जर, यवन प्रांतात. रसेशाचे फल कोकण, मावळ प्रांतात. निरसेशाचे फल मगध प्रांतात. आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्याद्रीच्या दक्षिणेस मिळेल. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फलम. श्री गणेशार्पणमस्तु. शुभम भवतु.